जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 या वर्षातील काही चालू घडामोडी बघणार आहोत, ज्या की तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी म्हणजेच MPSC पोलीस भरती आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्वांसाठी माहितीपूर्ण ठरणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिली घडामोड आहे, दरवर्षी जागतिक नागरी संरक्षण दिन कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी 1 मार्च हा दिवस जागतिक नागरी संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि कोणत्या देशात कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे? तर महाराष्ट्र सरकार आणि जर्मनी या देशात कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे। त्यानंतर भारताच्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर भारताच्या लोकपालपदी न्यायमूर्ती अजय खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। चालू आर्थिक वर्ष 2023-24च्या ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने किती टक्के वाढ नोंदवली आहे? तर चालू अर्थवर्षात ऑक्टोबर ते डिसेंबर या 3 महिन्यात भारतीय अर्थव्यवस्थेने 8.4 एवढ्या टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे। देशातील पहिले सेमीकंडक्टर फॅब कोणत्या राज्यात स्थापित केले जाणार आहे? तर देशातील पहिले सेमीकंडक्टर फॅब गुजरात या राज्यामध्ये स्थापित केले जाणार आहे। कोणत्या कंपनीने संयुक्त उपक्रम स्थापन करण्यासाठी विकॉम18 मीडिया आणि द वॉल्ट डिझनी कंपनीसोबत विलिनीकरणाचा करार केला आहे? तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने संयुक्त उपक्रम स्थापन करण्यासाठी विकॉम18 इंडिया आणि द वॉल्ट डिझनी कंपनीसोबत विलिनीकरणाचा करार केला आहे। त्यानंतर राष्ट्रीय जन्मदोष जागरूकता महिना 2024 कोणी सुरू केला आहे? तर राष्ट्रीय जन्मदोष जागरूकता महिना 2024 हा नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही.के. पॉल यांनी सुरू केला आहे। त्याला इंग्लिशमध्ये नॅशनल बर्थ डिफेक्ट अवेअरनेस मंथ 2024 असेही म्हणतात। 2023 मध्ये कोणत्या देशात प्रजनन दर म्हणजेच फर्टिलिटी रेट हा 0.72च्या नवीन नीचांकी पातळीवर पोहोचला आहे? तर 2023 मध्ये दक्षिण कोरिया या देशात प्रजनन दर म्हणजेच फर्टिलिटी रेट हा 0.72च्या नवीन नीचांकी रेटवर पोहोचला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसच्या पंतप्रधानांनी संयुक्तपणे कोणत्या बेटावर विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसच्या पंतप्रधानांनी संयुक्तपणे अगालेगा बेट या बेटावर विकास प्रकल्पांचे संयुक्तपणे उद्घाटन केले आहे। मजकूर किंवा इमेज प्रॉम्प्टमधून परस्पर संवादी व्हिडिओ गेम तयार करण्यासाठी गुगल डीप माइंडने सादर केलेल्या नवीन मॉडेलचे नाव काय आहे? तर मजकूर किंवा इमेज प्रॉम्प्टमधून परस्पर संवादी व्हिडिओ गेम तयार करण्यासाठी गुगल डीप माइंडने सादर केलेल्या नवीन मॉडेलचे नाव आहे जिनी AI। त्यानंतर भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झालेला आहे? तर भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार 2023 हा गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना जाहीर झालेला आहे। इरेडाने अक्षय ऊर्जा प्रकल्पांना सहवित्त पुरवठा करण्यासाठी कोणासोबत करार केलेला आहे? तर इरेडाने अक्षय ऊर्जा प्रकल्पांना सहवित्त पुरवठा करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकसोबत करार केलेला आहे। 11व्या आंतरराष्ट्रीय कठपुतली म्हणजेच 11th इंटरनॅशनल पपेट फेस्टिवल महोत्सवाचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आले आहे? तर 11व्या आंतरराष्ट्रीय कठपुतली महोत्सवाचे उद्घाटन हे चंदीगड या शहरामध्ये करण्यात आले आहे। त्यानंतर बॅडमिंटन आशिया सांघिक स्पर्धेत 2024 मध्ये कोणत्या देशाच्या महिला संघाने सुवर्णपदक जिंकले आहे? तर बॅडमिंटन आशिया सांघिक स्पर्धेत 2024 या वर्षात भारत या देशाच्या महिला संघाने सुवर्णपदक जिंकले आहे। इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून कोणत्या हवामानविषयक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? तर इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून INSAT 3DS या हवामानविषयक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे। पंतप्रधान विश्वकर्मा योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? तर पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने सुरू केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्यात लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? तर महाराष्ट्र राज्यामध्ये लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र हे पारनेर या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. कवी गीतकार गुलजार यांना कोणत्या भाषेसाठी 2023चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे? तर कवी गीतकार गुलजार यांना उर्दू या भाषेसाठी 2023चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. 14वी ग्लोबल इमिग्रेशन समिट म्हणजेच 14th ग्लोबल इमिग्रेशन समिट कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर 14वी ग्लोबल इमिग्रेशन समिट ही नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर 3 दिवसीय नागी पक्षी महोत्सव कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर 3 दिवसीय नागी पक्षी महोत्सव हा जमुई म्हणजेच बिहार या राज्यामध्ये होणार आहे. भारतातील पहिली हेलिकॉप्टर इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस कोणत्या राज्यामध्ये सुरू केली जाणार आहे? तर भारतामधील पहिली हेलिकॉप्टर इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस ही उत्तराखंड या राज्यामध्ये सुरू केली जाणार आहे. कोणत्या राज्य सरकारने वनेतर भागात वृक्ष लागवडीच्या उपक्रमात समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी वनमंत्र ही योजना सुरू केली आहे? तर हरियाणा या राज्य सरकारने वनेतर भागात वृक्ष लागवडीच्या उपक्रमात समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी वनमित्र ही योजना सुरू केली आहे. त्यानंतर कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेसोबत RBI सीमा रेमिटन्स सुलभ करण्यासाठी त्यांच्या संबंधित जलद पेमेंट प्रणाली एकत्रित करण्याचा विचार करत आहे? तर नेपाळ या देशाच्या मध्यवर्ती बँकेसोबत RBI सीमा रेमिटन्स सुलभ करण्यासाठी त्यांच्या संबंधित जलद पेमेंट प्रणाली एकत्रित करण्याचा विचार करत आहे. त्यानंतर कोणत्या संस्थेद्वारे यंग सायंटिस्ट प्रोग्राम 2024चे आयोजन करण्यात येत आहे? तर इस्रो या संस्थेद्वारे यंग सायंटिस्ट प्रोग्राम युविका 2024चे आयोजन करण्यात येत आहे. विशाखापट्टणम येथे 19 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान मिलान नौदल सरावाची कोणती आवृत्ती होणार आहे? तर विशाखापट्टणम येथे 19 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या दरम्यान मिलान या नौदलाची सरावाची 12वी आवृत्ती होणार आहे. त्यानंतर 16वी वर्ल्ड सोशल फोरम 2024ची बैठक कोठे झाली आहे? तर 16वी वर्ल्ड सोशल फोरम 2024ची बैठक ही काठमांडू येथे झाली आहे. 19व्या बँकिंग टेक कॉन्फरन्समध्ये कोणत्या बँकेने 7 पुरस्कार मिळवले आहेत? तर 19व्या बँकिंग टेक कॉन्फरन्समध्ये सिटी युनियन बँक या बँकेने 7 पुरस्कार मिळवले आहेत. पहिली डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समिट 2024 कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर पहिली डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समिट 2024 ही गुवाहाटी म्हणजेच आसाम या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर कोणते अलीकडेच सरकारी ई-मार्केटप्लेसमधून 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची खरेदी करणारे पहिले मंत्रालय बनलेले आहे? तर अलीकडेच संरक्षण मंत्रालय हे सरकारी मार्केटप्लेसमधून 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची खरेदी करणारे पहिले मंत्रालय बनलेले आहे. त्यानंतर कान्हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर कान्हा व्याघ्र प्रकल्प म्हणजेच कान्हा टायगर रिव्हर्स मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमच्या काही शंका असतील तर त्या विचारा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा.